नंदुरबार येथील जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या मार्गदर्शनाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार तळोदा यांच्या अंतर्गत असणाऱ्या आश्रमशाळेतील क्रीडा शिक्षकांचे 5 दिवसीय क्रीडा प्रशिक्षण शिबिर नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडले. क्रीडा प्रशिक्षण हे सातारा येथील मानदेशी व सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या वतीने अत्यंत अचूक देण्यात आले. 5 दिवसाच्या प्रशिक्षणात अनेक खेळाचे प्रशिक्षण तंत्रशुद्ध पद्धतीने देण्यात आले. आश्रमशाळेतील विद्यार्थी हे काटक, लवचिक आणि चपळ असल्याने त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाले तर ते नंदुरबार जिल्ह्याचे नव्हे तर देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी नंदुरबार प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार, तळोदा प्रकल्प अधिकारी लदिमा तिवारी यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण शिबिर लावण्यात आले. या प्रशिक्षणात 52 क्रीडा शिक्षकांनी सहभाग नोंदविला. मुख्य प्रशिक्षक म्हणून प्रवीण फोगरी, हनुमंत घोरपडे, आशिष तिवारी तर सहकार्य म्हणून सुशांत आविळे, प्रज्ञा भाबर यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने हॉकी मार्गदर्शक भगवान पवार व इतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. समारोप वेळी नंदुरबार प्रकल्प अधिकारी डॉक्टर चंद्रकांत पवार यांनी क्रीडा मार्गदर्शकांना सांगितले की भविष्यात आदिवासी खेळाडू आपल्या हातून घडतील व आपल्या जिल्ह्याचे व देशाचे नाव उज्ज्वल करतील असा विश्वास व्यक्त केला. आदिवासी विकास विभाग, मानदेशी चॅम्पियन फाउंडेशन आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला याचे 5 दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं होतं. तो मार्गदर्शक तुमच्या रूपाने आदिवासी विकास विभागाला मिळालेला आहे. आपण प्रत्येक आश्रमशाळेला एक क्रीडा शिक्षक उपलब्ध करून दिलेले आहेत. फक्त आता जसं आपल्या पार्टिसिपंट्सनी सांगितलं की ग्राउंडवर अगोदर प्रशिक्षक घेऊन जायचे आणि त्यांची विसल वाजली म्हणजे तुमच्या मनात एक प्रेशर यायचा किंवा धडकी भरायची. तर तोच दरारा आपल्याला आपल्या प्रत्येक शाळेमध्ये निर्माण करायचा आहे की खेळामध्ये अनुशासन आणि शिस्त फार महत्त्वाची असते. आपल्याला जर आपलं उद्दिष्ट साध्य करायचं असेल किंवा आपल्या विद्यार्थ्यांमधला जर खेळाडू घडवायचा असेल तर त्याच्यातल्या म्हणजे जसं की एखाद्या दगडापासून आपण शिल्प तयार करताना त्याच्यातला अनावश्यक भाग काढून टाकत असतो तेव्हा त्या मूर्तीला एक आकार येत असतो. तर तेच काम आपल्याला करायचं आहे. नमस्कार, माझं नाव प्रवीण फोगेरे आहे. मी मानदेशी चॅम्पियन्समध्ये हेड कोच आहे. आता आपण इकडे नंदुरबार आदिवासी प्रकल्प ह्याच्या म्हणजे पार्टनरशिपमध्ये आम्ही त्यांना एक प्रपोजल पाठवलेला की तुमच्याकडे जे जे क्रीडा शिक्षक आहेत किंवा जे झॅडपीचे शिक्षक आहेत त्यांना जी ट्रेनिंग असते ती त्यांची वारंवार रिफ्रेशर नाही होत आणि त्याच्यामुळे जे नवीन रूल्स असतात, नवीन पद्धती असतात खेळाच्या किंवा टेक्निकल किंवा सायंटिफिक नॉलेज असतं ते अपडेट नाही होत. तर त्याच्यासाठी त्यांचा एक जर आम्ही असा कोर्स घेतला तर ते अपडेट राहतील आणि पुढे त्यांना आदिवासी मुलांना जी पाठीमागे पडलेली असतात मुलं त्यांना कुठल्या कारणास्पद पुढे नाही जाऊ शकत किंवा लिमिटेशन्स असतात काही स्पोर्ट्स सायन्समध्ये तुमचं एवढं प्रशिक्षण झालेलं नसतं किंवा जे नवीन नवीन घडामोडी आहेत ते तुम्हाला माहीत नसतात. त्या माहिती करून देण्यासाठी आम्ही एक असं प्रशिक्षण लावलं. हे 5 दिवसाचं प्रशिक्षण होतं. 17 तारखेपासून सुरू झालं. आज 21 तारखेला हे एंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये टोटल 53 शिक्षकांनी भाग. प्लान 5 डेज का रेजिडेंशियल था जिसमें 53 गवर्नमेंट स्पोर्ट्स टीचरों ने पार्टिसिपेट किया. इसमें हम लोगों ने अपने फाउंडेशन की मदद से मानदेशी फाउंडेशन एंड सचिन तेंदुलकर फाउंडेशन की तरफ से यह प्रोग्राम डिज़ाइन किया है जिसमें हम 1 वीक बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम प्रोवाइड करते हैं जिसमें टीचरों को बच्चों को कैसे स्टांस है, शॉट पुट कैसे फेंकना है, थ्रोइंग इवेंट्स क्या है, जंपिंग इवेंट्स क्या है, कबड्डी क्या है, खो खो क्या है, हम उससे इंट्रोड्यूस कराते हैं. देन आफ्टर जो भी टीचर्स हमारे 5 डेज़ में अपना फुल इन्वॉल्वेशन दिखाते हैं और अच्छा डेडिकेशन के साथ काम करते हैं, लास्ट डे उनका एक छोटा सा एग्ज़ाम कंडक्ट करते हैं. देन आफ्टर उसके बाद उनको एडवांस ट्रैवल कोच प्रोग्राम के लिए हम मानदेशी फाउंडेशन में रेजिडेंशियल 10 डेज़ के लिए उनको सिलेक्शन करके बुलाते हैं जिससे हमारे ग्रामीण क्षेत्र के जो कोचेज़ हैं यदि वो ट्रेंड होंगे, हम हर जगह नहीं जा सकते हैं बट यदि हमारा एक टीचर अपने स्कूल में उनके पास स्ट्रेंथ 50 से 60 बच्चों की होती है, यदि सभी को ट्रेनिंग देंगे तो एक समय बाद ये हमारा जो मुहिम है ये लाखों बच्चों तक पहुंच सकेगा.